कांग्रेस नेता नाना पटोले ने माणिकराव कोकाटे को लेकर महायुति सरकार पर जोरदार हमला बोला। नाना ने कहा कि राहुल गांधी और सुनील केदार को झूठे केस में फंसाया गया, लेकिन कोकाटे के दोषी होने पर उन्हें मंत्री पद दिया गया। इसी के साथ नाना ने भाजपा नेताओं द्वारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की मुश्किलें बढ़ाने और शिवसेना को तोड़ने का प्रयास करने का आरोप भी लगाया। बघा, एकदम क्लियर आहे की राहुल गांधी आणि सुनील केदार यांना चुकीच्या प्रकरणात अडवण्याचा प्रयत्न केला, त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं। पण कोकाटे रमीखेतानी सापडलेला आहे। त्यांनी पदाचा दुरुपयोग करून घरकुलं म्हणजे ताब्यात घेतलेले होते। हे सांगायचं तात्पर्य असं की हे सगळे रेकॉर्डर असताना सुद्धा या सरकारने त्यांना कृषी मंत्रीपद काढून त्यांना क्रीडा मंत्री केलं, त्यांची आमदारकी कायम ठेवली आणि हे सरकार द्वेषाने राजकारण करत आहे, कायद्याने नाही। अजित पवारांच्या पक्षामध्ये इव्हन भाजपमध्ये महाराष्ट्रात इथेही दोन गट आहेत। फडणवीसाच्या मागे सुद्धा भाजपचेच लोक फटाके लावताना आपण अनेकदा पाहतो आहे। त्यामुळे एकनाथ शिंदेचे काही लोक फोडायचं बीजेपी प्रयत्न करत आहे। त्यामुळे आलबेल माहितीत नाही आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे।